पण जर तिच्या मनात स्वतःविषयी एक आत्मविश्वास निर्माण व्हावा असं आपल्याला वाटत असेल तर तेव्हापासूनच आपण तिच्या छोट्या छोट्या निर्णयांना किंमत द्यायला पाहिजे. आज तुला कोणता रंग घालायचा आहे अशा साध्या प्रश्नांमधून सुद्धा तिला हे समजतं की माझं मत महत्त्वाचं आहे. मग ती थोडी मोठी होते, 5-6 वर्षांची झाली की पुढची 10 वर्ष म्हणजे खरं तर मशागतीचा काळ असतो. हा काळ तिला जागरूक करण्याचा असतो. इथे थोडी शिस्त येतेच, कारण तिला जगाचे नियम, काय चूक आणि काय बरोबर हे समजणं गरजेचं असतं. तिला कष्टाची किंमत, वेळेचं महत्त्व आणि इतरांचा आदर करणं ह्याच काळात शिकवावं लागतं. फक्त ही शिस्त लावताना संवाद हरवून चालत नाही. तिला वाटलं पाहिजे की आई ओरडतेय ते माझ्या भल्यासाठीच, रागामुळे नाही. आजूबाजूच्या जगाबद्दल, स्वतःच्या शरीराबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल तिला माहिती द्यायची आहे ती ह्याच काळात. तिला नाही म्हणायला शिकवणं खूप गरजेचं आहे. तरच ती बाहेरच्या जगात स्वतःच्या बाउंड्रीज ठरवू शकते. सगळ्यात महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे 16वं वर्ष. मुलगी 16 वर्षाची झाली की ती आता लहान बाळ नसते. इथं ती आपली मैत्रीण व्हायला पाहिजे आणि तिला समर्थ करण्यावर आपण भर द्यायचा आहे. समर्थ होणं म्हणजे फक्त पैसे कमावणं नाही, तर स्वतःचे निर्णय स्वतः घेणं आणि त्या निर्णयांची स्वतः जबाबदारी घेणं. तिला तिच्या मतांना किंमत देणारं दुसरं कुणीतरी हवं असतं. मैत्री म्हणजेच तिला मोकळीक देतानाच आपल्या सन्मानाची जाणीव करून द्यायला पाहिजे. तिच्याशी मैत्री करायची म्हणजेच तिला मोकळीक देतानाच आपला जो सन्मान आहे तो सुद्धा सांभाळायचा. तिला हे समजलं पाहिजे की ती तिचे प्रश्न आपल्याकडे घेऊन येऊ शकते, आपण तिला जज करणार नाही. पण जर ती या वयानंतरही चुकीचं वागत असेल तर तिथे मात्र आपल्याला ठाम व्हावं लागतं. तिला हे कळलं पाहिजे की आईवडील आपल्या पाठीशी आहेतच, पण स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी तिची स्वतःची आहे. मुलीला एक स्वतंत्र आणि समर्थ स्त्री म्हणून घडवताना अजून बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे तिला भावना हाताळायला शिकवणं. तिला हे समजलं पाहिजे की राग येणं किंवा वाईट वाटणं स्वाभाविक आहे. ह्या भावना दाबायच्या नसतात, तर त्या कशा व्यक्त करायच्या हे तिला कळलं पाहिजे.